अकोला जिले के गाईगांव मार्ग पर स्थित भौरड़ गांव के पास एक भीषण सड़क हादसा हुआ। पुल पर पानी बहने के कारण यातायात बाधित था। इसी दौरान पुल पार करने की कोशिश में एक पेट्रोल टैंकर अचानक पलट गया। बताया जा रहा है कि ये ट्रैक्टर नांदेड़ से गाईगांव पेट्रोल डिपो पर पेट्रोल भरवाने जा रहा था। हादसे के दौरान टैंकर चालक और क्लीनर वाहन के अंदर ही फंस गए थे। बताया जा रहा है कि ये टैंकर नांदेड़ से गाईगांव पेट्रोल पंप पर पेट्रोल भरवाने जा रहा था। हादसे के दौरान टैंकर चालक और क्लीनर वाहन के अंदर ही फंस गए। स्थिति गंभीर होते देख घटनास्थल पर मौजूद गांव के कुछ साहसी युवकों ने तत्परता दिखाई और रस्सियों की मदद से दोनों को सुरक्षित बाहर निकालकर उनकी जान बचाई। घटना की सूचना मिलने पर डाबकी रोड पुलिस मौके पर पहुंची और बचाव अभियान शुरू किया। प्रारंभिक जांच में पता चला कि चालक की लापरवाही से यह हादसा हुआ। पुलिस ने पुल पर पानी बहने के कारण रात भर पुल को बंद रखा था, लेकिन सुबह पानी कम होने के बाद सड़क को फिर से खोल दिया गया। टँकर MS 26 AD 2131 हा गायगावकडे जात असताना येथील ओढ्याला पूर आल्या कारणाने पाणी रस्त्यावरून वाहत असताना टँकर चालकाने त्याच्यावर वाहन नेण्याचा प्रयत्न केला असताना त्याचा बॅलन्स आउट झाला, गाडी नाल्याच्या खाली उतरली आणि त्याचे चालक आणि क्लीनर विजय अमृतवार आणि गणेश अहंकारे त्याच्यात अडकले होते आणि त्याची माहिती मिळताच पोलीसही पोहोचले आणि डाबकी गावातील बचाव पथकातील चंदूदादा पाटील, महेंद्र लोमटे, राहुल लोंढे, विशाल मोरे, पंकज मोरे, पप्पू मोरे या तरुणांनी त्यांना त्वरित बचाव करण्यासाठी पुढे आले। त्यांनी त्यांना दोरीच्या सहाय्याने त्या टँकरवरून आणि नाल्यातून काढलेलं आहे बाहेर। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। अजूनही पाणी नाल्यावरून वाहत आहे। इथे दोन्ही बाजूने पोलीस उपस्थित आहेत। बॅरिकेडिंग करण्यात येत आहे आणि नागरिकांना आपल्या मार्फतीने सूचना देण्यात येत आहे की सध्या अजून पावसाचा जोर आणि पाण्याचा जोर कायम असल्या कारणाने या रस्त्याचा वापर करण्यात येऊ नये आणि पाणी ओसरल्यानंतर आपल्याद्वारे परत माहिती देण्यात येईल आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यावरतीच आणि सुरक्षित झाल्यावरतीच त्याच्यावरून वाहतूक आपले वाहने तिथून घेऊन जावे।